नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण 38 साईज बोटनेक प्लस फी नेकमध्ये ब्लाऊज कटिंग पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। त्यासाठी मापे कोणकोणते आहेत ती पाहूया आपण। येथे बघा, पूर्ण उंची आहे 14.5 प्लस 1 इंच असं 15.5 इंच घ्यायचं। छाती घेर आहे 38चा चौथा भाग हा 9.5 इंच येतो प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। इथे बघा, आता कंबर घेर जेवढा छाती घेर आहे तेवढाच ठेवायचा। तुमच्याकडे जर मेजरमेंटचा ब्लाऊज असेल तर जेवढा वरती छाती घेर घेतलेला आहे तेवढाच आपण इथे खाली कंबर घेर घ्यायचा, किंवा तुम्ही जर अंगावरती मेजरमेंट घेतलेलं असेल तर बघा, आता इथे कंबर घेर दिलेला आहे 30, म्हणजे तयार कंबर घेर 30 आहे। तर 30चा चौथा भाग हा 7.5 इंच होतो आणि त्यानंतर टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे झालं 8.5 आणि 8.5 प्लस 2 इंच असं कंबर घेर टाकायचा आहे। तो आता आपण कपड्यावरती कसा टाकायचा ते बघूया पुढे। पूर्ण उंची आहे 10.5 इंच प्लस, आता ही अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथे 1 इंच ॲड करायचं, त्यामुळे 10.5 प्लस 1 इंच 11 इंच घ्यायचं। आणि बाहीची फिटिंग आहे 5.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। पुढील गळा आहे 6 इंच, तो फी टाकायचा आहे गळा आपल्याला। आणि मागील गळा आहे बंद, तो 1.5 इंच घ्यायचा आहे। आता हीच मापे आपण डायरेक्ट कपड्यावरती टाकायची आहेत। सगळ्यात अगोदर इथे आपल्याला स्लीवचं कटिंग करायचं आहे। त्या स्लीवचं कटिंग करण्यासाठी इथे बघा, हे जे अस्तर आहे ते आपण 4 फोल्ड केलेले, अशा पद्धतीने 4 फोल्ड करायचं। खाली एकसारखा कपडा करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरतीच आपल्याला बाहीची पूर्ण उंची टाकायची आहे। आता पूर्ण उंची आहे 10.5 इंच, तर 10.5 प्लस 1 इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं आणि 11.5 इंचावरती मार्किंग करायची। या बाजूला पण 11.5 इंचावरती मार्किंग करायची। कॅप हाईट घ्यायची 3.25 इंच, कॅप हाईटवरती अशी आडवी लाईन आखायची। त्यानंतर दंडघेर आहे 5.5 इंच, 5.5 इंच दंडघेर आहे। इथं 6.5 पावणे 7 इंच घ्यायचं, म्हणजे जेवढा दंडघेर आहे त्यापेक्षा 1.5 इंच इथे जास्त घ्यायचं। 5.25 इंच आहे तर 6.25 आणि अर्धा इंच पावणे 7 इंच, म्हणजे 1.5 इंच जास्त घेतलं। 5.25 प्लस 1.5 इंच पावणे 7 इंच, आणि ह्या पावणे 7 इंचाचे आपल्याला 3 भाग करायचे। परत ह्या कॅप हाईटचे ह्या 7.25 इंचाचा मध्य काढला आणि ही जी कॅप हाईट आहे आपली 3.25 इंच, त्याचे 3 भाग करायचे। 3.25चे 3 भाग करण्यासाठी बघा, 1 इंच आणि 1 लाईन, 2 इंच आणि 2 लाईन असं घेतल्यानं 3.25 इंचाचे समान 3 भाग होतात आणि याचा मध्य घ्यायचा। आणि पहिला आकार देताना इथून हा पॉइंट आणि हा पॉइंट जुळवून घ्यायचा, आणि दुसरा आकार देताना हा पॉइंट, हा मधला पॉइंट आणि हा पॉइंट असा जुळवून घ्यायचा, म्हणजे अगदी परफेक्ट आकार येतो। बघा, आता हे झालं बाईचं फिटिंग। बघा, इथेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की बाई फिटिंगला कशी व्यवस्थित आलेली आहे। असं खूप क्रॉसमध्ये गेलं तर इथे बाईला प्लेट्स वगैरे येतात, गुड्या वगैरे येतात, त्यामुळे हे म्हणजे इथे जे काही भरेल दंडघेर त्यापेक्षा इथे 1.5 इंच जास्त घ्यायचं। मग कितीही भरू द्या, तुमचं 5 इंच भरलं तर 1.5 इंच 6.5 इंच होतं। इथे आता 5.25 इंच भरलेलं आहे तर 1.5 इंच घेतलं तर पावणे 7 इंच झालं। अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही तुमचा दंडघेर कितीही असू द्या, ही एल्बो साईज स्लीव्ज असेल त्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे। आता इथे बघा, खाली 2 इंच शिलाई मार्जिन आणि इथे सुद्धा खाली पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, तर इथे थोडंसं आपल्याला जॉईंट द्यावे लागणार आहे, ती शिवताना द्यायची। आता असं व्यवस्थित कट करून घ्यायची स्लीव्ज कटिंग करताना अगोदर वरचा आकार कट करायचा, त्यानंतर मध्यावरती असं नॉचेस द्यायचा आणि त्यानंतर बाई अशी ओपन करायची आणि मग आतील आकार द्यायचा।
बघा अशा पद्धतीने इथे आपली ही 10.5 इंचाची स्लीव्ज तयार आहे. आता आपल्याला पाठीमागचा भाग काढायचा आहे. तर पाठीमागचा भाग काढण्यासाठी खाली बघा एक कपडा जर खाली वर असेल तर आपल्याला इथे एकसारखा करून घ्यायचा आहे. कपडा जर चुरगळलेला असेल तर तिथे इस्त्री करून घ्यायची आहे. मी इथे अस्तरला इस्त्री केलेली आहे आणि मेन कपड्याला सुद्धा इस्त्री केलेली आहे. फिनिशिंगच्या दृष्टीने ते बरं असतं, त्यामुळे अस्तरलाही इस्त्री करायची असते आणि मेन कपड्याला सुद्धा इस्त्री मारून घ्यायची असते आणि मगच कटिंगला घ्यायचे. तर बघा आता इथे पूर्ण उंची टाकायची. पूर्ण उंची आहे 14.5 प्लस 1 इंच असं 15.5 इंचावरती मार्किंग करायचं. 15.5 इंचावरती अशी आडवी लाईन आखायची आणि त्यावरतीच आपल्याला मुंडा शोल्डर टाकायचा आहे. बघा आता हा बोटनेक असल्यामुळे शोल्डर 7 इंच, मुंडासुद्धा 7 इंच आणि मुंड्यावरतीच अशी आडवी लाईन आखायची आणि त्यावरती छाती घेर टाकायचा. छाती घेर आहे 9.5 प्लस 2 इंच शिलाई मार्जिन 11.5 इंचावरती मार्किंग केलं आणि तिथे असं चौकोन आखून घेतला. असं चौकोन आखला तरी चालेल. आणि इथे कमरेची हे टाकायचं असेल तर बघा कंबर घेर आहे 30चा चौथा भाग हा 7.5 इंच येतो. त्यानंतर टक्ससाठी 1 इंच आणि त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन. बघा हे एक सारखंच होते, म्हणजे इथे 9.5 आहे तर इथे पण आपण 9.5 घेतलं तरी चालणार आहे. त्यात काही जास्त फरक पडत नाही. त्यामुळं इथे जे अंतर घेतलेलं आहे छाती घेरला तेच कंबर घेरला घेतलं तरी चालतं. फक्त ब्लाऊज प्रमाणे आपल्याला फिटिंग टाकायची असते फिटिंग करताना. तर इथे गळा रुंदी 3, मागचा गळा आहे म्हणजे बंद गळा आहे त्यामुळे इथे खाली 1.5 इंच घ्यायचं आणि बंद गळ्याला आकार द्यायचा. एवढाच गळा घ्यायचा आहे 1.5 इंचाचा. इथे शोल्डर उतार द्यायचा आहे 1/2 इंच. आता हा मागचा मुंडा आहे. मागच्या मुंड्याला फक्त 1/2 इंचाने आकार द्यायचा. नॉर्मल ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये आणि या बोटनेकच्या मुंड्यामध्ये हा फरक असतो. इथे फक्त नॉर्मल ब्लाऊजला आपण 1.5 इंचाने मागचा भाग आहे हा आणि या मागच्या भागाला आपण 1.5 इंचाने आकार देतो. इथे फक्त 1/2 इंचाने, 1/2 ते 1/4 इंचाने आकार द्यायचा आहे आणि हा जसा आखला आहे तसा आपल्याला मागचा भाग हा कट करायचा. मागचा गळा आत्ता लगेच नाही केला तरी चालेल, तो शेवटी करायचा. आता हा जो मागचा भाग आपण काढलेला आहे तो उरलेल्या कपड्यावरती असा सेट करायचा. हे बघा असा जसा आहे तसा आपल्याला तो आखून घ्यायचा आहे. इथे गळा रुंदीवर मार्किंग करून घ्यायची. बघा जसा मागचा भाग होता तो जसाचा तसा आपण आखलेला आहे. पुढील उंचीमध्ये अजून 1 इंच वाढवलेला आहे आणि इकडे मुंड्याच्या बाजूला 1/2 इंच घेतले वरती आणि खालच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचे आणि ते असं क्रॉसमध्ये जोडायचे. तर बघा इथे आपण जसं म्हणजे शोल्डर घेतलं होतं 7, मुंडा घेतला होता 7, तसं आखून घ्यायचा आहे मुंडा आणि पुढच्या बाजूला 1/2 इंच मुंडा आतमध्ये घ्यायचा आणि असं क्रॉस जोडायचा मुंडा. हे बघा हा मागचा मुंडा आहे, हा पुढचा मुंडा आहे. इथे काय केलेले आपण 1/2 इंच आतमध्ये घेतलेला आहे मुंड्याचा आकार आणि आता हा जो मागच्या मुंड्याचा आकार होतो तिथून आतमध्ये 1/2 इंचावरती मार्किंग करायची.
आणि आतील मुंड्याला आकार द्यायचा आणि ह्या आतल्या मुंड्याला असं चौकोनला असं जुळवून घ्यायचं. म्हणजे हा झाला आपला पुढच्या मुंड्याचा आकार. हा जो मागच्या मुंड्याचा आकार होता तो असा कट करून टाकायचा. बघा अगदी ही म्हणजे बोटनिकच्या मुंड्याची आकार देण्याची पद्धत खूप सोपी पद्धत आहे, नाहीतर खूप गडबड होती नवीन शिकणाऱ्यांसाठी. तर ही पद्धत तुम्ही वापरा, अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही मुंड्याचा आकार देऊ शकता. आता बघा व्ही नेक आहे. व्ही नेक तर तयार व्ही नेक 6 आहे, तर अर्धा इंच एक्स्ट्रा असं 6.5 घ्यायचं ती क्रॉसमध्ये आणि क्रॉसमध्ये अशी लाईन आखून घ्यायची आणि असं थोडंसं आकार द्यायचा आहे याला, नाहीतर तो खूपच गळ्याला चिटकून होतो म्हणून. व्ही नेक व्ही नेक झाला. पुढील मुंडा झाला. पुढील उंचीमध्ये 1 इंच वाढवलं. इकडे बघा मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच वाढवलं, खालच्या बाजूला 1.5 इंच वाढवलं. आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी काय करायचं, हे बघा इकडे बटन पट्टीकडून 4.25 इंचावरती मार्किंग करायचं किंवा 4 इंचावरती करा. खालून बघा खालच्या बाजूनी 5.5 इंचावरती मार्किंग केलं म्हणजे खालून उंचीला 5.5 घेतलं आणि रुंदीला 4 इंच घेतलं. असं 4 घेतलं आणि असं 5.5 घेतले उंचीला इथून. आणि आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार हा मुंड्यामध्ये द्यायचा आहे. आणि बघा इथून नकळत इकडे 1/2 इंच घ्यायचं असं, म्हणजे तो आकार सेप व्यवस्थित येतो. आणि इकडे आतल्या बाजूला या बाजूला 1.5 इंच, इथून 1.5 इंच, उंचीला 2 इंच आणि तो 5.5ला नेऊन हा आकार इथे असा जुळवायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने थोडंसं असं सेप द्यायचं आहे आपल्या याने हलकासा. आणि थोडंसं किंचित असं या बाजूने असं थोडंसं, म्हणजे इथं जेवढं आपण इकडे घेतलेलं आहे तेवढंच आपण या बाजूला थोडंसं हलकंसं इकडे गळ्याला, म्हणजे इथं जास्त घेतले आणि इथे गळ्याला चिटकून टाकले. आता बघा हे जसं आखलेलं आहे तसं आपल्याला कट करायचं आहे. इथे एक पॉईंट राहिला, हा पॉईंट इथला हा पॉईंट इथे असं जुळवून घ्यायचा आहे, कारण इथे क्रॉस पट्टी आपण टाकत नाही आहे त्यामुळे. आणि इथे सुद्धा थोडंसं हलकंसं अर्धा इंचाने क्रॉस इकडं वरती घ्यायचं आहे, नाही तर ही पट्टी जी आहे ती खूप लांब होते. कारण इथे आपण क्रॉस पट्टीसाठी किंवा इथे असं नाही का टक्ससाठी कपडा जाणार नाही आहे, त्यामुळं हे असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं, म्हणजे आपल्याला इथे फिटिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही. इथे मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आता हा प्रिन्स कटचा आकार. अशा पद्धतीने इथे आपलं 38 साईज बोटनेक प्लस बंद गळा प्लस व्ही नेकचं कटिंग झालेलं आहे. हा बघा हा पाठीमागचा भाग आहे. त्यानंतर हा प्रिन्स कटचा गळ्याकडची बाजू आणि हा प्रिन्स कटचा साईडचा भाग आणि ही स्लीव्ज. अशा पद्धतीने इथे 38 साईजचं आपलं कटिंग झालेलं आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.